शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. शक्तिपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे, जेणेकरून इकडच्या लोकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होतील. शक्तिपीठ महामार्ग झाल्यावर अनेक रोजगार निर्माण होतील. त्याला लागणारी जी साधनसामुग्री आहे ती इकडच्याच उद्योजकांना त्याच्यात काम मिळेल. त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल. आणि दीपकबाईंनी सांगितल्याप्रमाणे इकडची जी फळं आहेत, आंबा असेल, काजू असेल, कोकम असेल, इकडनं डायरेक्ट नागपूरला आपण जाऊ शकतो. 10 तासामध्ये इकडचा प्रवास नागपूरला सुलभ होईल. त्याच्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट जर आला तर त्याचं आम्ही स्वागतच करू. आणि दीपकबाईच्या या भूमिकेला, त्यांनी जी भूमिका स्पष्ट केली ही शिवसेनेची भूमिका आहे. दीपकबाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे. त्याच्यामुळे आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. आणि यामागे दीपकबाईंच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. मी बघितलं काही ठिकाणी विरोध होतोय, बांद्यात सुद्धा विरोध झाला. काही लोक आणि विरोध करतात. पण या विरोधाला न जुमानता हा शक्तिपीठ महामार्ग पुरा केला जाईल. आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील, त्यांच्या जर काही मागण्या असतील आणि त्या जर योग्य असतील त्या पण सोडवल्या जातील. असं काही नाही की कुठच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जातील, पण त्यांच्या योग्य मागण्या असतील, कुठच्या रेट संदर्भात आणि काही मागण्या असतील, कोणाचं घर जात असेल, काय जात असेल, त्याच्या काही अशा मागण्या असतील, कुठच्या गरिबाचं काहीतरी जात असेल आणि त्याला योग्य मोबदला मिळत नसेल, तो मोबदला मिळवण्यासाठी आम्ही सन्माननीय दीपकबाई, सन्माननीय निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही तो सोडू. बोल. नाही, पण तुम्ही म्हणता विरोध न जुमानता आम्ही शक्तिपीठाला विरोध करू, म्हणजे तुमची हुकुमशाही आहे ती थोडक्यात. विरोध करणारी लोक जे आहेत, काल तुम्ही बघितले, आणि त्यांच्यानी मोठे मोठे विषय मांडले, पर्यावरण, अमुक तमुक. ह्यांचा धंदाच लाकूड तोडीचा आहे. आणि ही लोक आता पर्यावरणावर बोलायला लागलीत. त्यांचं आयुष्य वर्षानुवर्ष जंगलं तोडण्यात गेली आणि पर्यावरणाचा ऱ्हास या लोकांनी केला. ती लोक आता औषधी वनस्पती आणि पर्यावरणावर बोलतात. यांच्यासाठी मी बोललोय. अशी जी लोक आहेत 2% तळमळणारी, कुठेतरी काहीतरी मिळेल यासाठी तळमळतात, यांच्यासाठी मी बोललोय. पण मी हे पण बोलायला विसरलो नाही, जर त्यांची मागणी योग्य असेल, कुठच्या गरिबाचं नुकसान होत असेल आणि काय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा आम्ही करू.